नसेल, आम्हाला इथे आईला महादेवच्या बॅनर पण लावायला देत नसेल, अशा सगळ्यांना रोखण्याचं काम आपल्याला येणाऱ्या 15 तारखेला या निमित्ताने करायचं आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी फार विचारपूर्वक तुम्ही पाहिलं पाहिजे. आज ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, पण ते मराठीचा मुद्दा का काढताय याबद्दल आपण सगळ्या जणांनी विचार केला पाहिजे. आत्ताच मराठीचा मुद्दा का काढला, आता त्यांना मराठीची का आठवण आली? वर्षानुवर्ष अगर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबई महापालिका एवढ्या वर्षापासून अगर कार्यरत होती, तर मग मुंबईतला राहणारा मराठी माणूस, आमच्या शिवडीतला राहणारा मराठी माणूस, आमच्या लालबाग राहणारा मराठी माणूस वसई, विरार, नालासोपारामध्ये का राहायला गेला याबद्दल कधीतरी विचारला पाहिजे. येथील त्यांचे उमेदवार त्यांना विचारा, अहो तुम्ही आमचा विकास करायला बोलताय, ठाकरेंच्या नावाने मराठी माणसाच्या नावाने मतदान मागताय, पण ह्या शिवडीमध्ये नेमकं मराठी माणूस तुमच्या ठाकरेंनी किती ठेवलाय ह्याचा तरी टक्का आम्हाला सांगा. आज मराठीचा मुद्दा फक्त हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी वापरला जातोय, हे तुम्ही सगळ्या जणांनी विचार करायला पाहिजे. जेव्हा तो हिरवा साप वारिस पठाण छाती ठोक पद्धतीने मीडियामध्ये बोलतो की मुंबईचे महापौर उद्या कोण बुरखावाली पण बनवू शकते, तेव्हा ह्यांच्यातला कोणीही त्यांच्या तोंडातून ब्र पण काढत नाही, काही वाटत नाही. पण आमच्यातला कोणतरी एक नेता बोलतो जेव्हा कुठला तरी हिंदू वगैरे या मुंबईचा महापौर बनला तर लगेच ह्या लोकांना मिरच्या लागतात, लगेच सगळे बाहेर येतात. म्हणजे ह्याबद्दल तुम्ही विचार करायला पाहिजे. बुरखावाली झाली तर यांना हरकत नाही, कोण हिंदू झाला तर लगेच यांच्या मिरच्या लागतात, कोण हिंदू झाला तर लगेच ह्यांना मिरच्या लागतात. ह्याच्या मागचं षडयंत्र तुम्ही सगळ्या जणांनी ओळखलं पाहिजे. अगर आपण सतर्क राहिलो नाही, जागृत राहिलो नाही, तर येणाऱ्या 15 तारखेला आमच्या वर्षाताईंना मतदान केलं नाही, तो 16 तारखेपासून तुम्ही या इकडे जय श्रीराम पण म्हणू शकणार नाही. ह्याचा तुम्ही सगळ्या जणांनी विचार करायला पाहिजे. हे आपले जे आता मोकळे रस्ते तुम्हाला दिसत आहेत ना, त्याच्यावर पण हे लोक नमाज पठण सुरू करतील आणि तुम्ही त्यांना थांबवू पण शकणार नाही. जिथे जिथे हे जिहादी निवडून गेले, काल गेलेलो मी शिवाजीनगर मध्ये, मानकुड मध्ये, तिथे तो अब्बू आदमी निवडून आलेला आहे. विचारा तिथे हिंदूंना हक्काने तिथे आपली गणेश चतुर्थी आणि नवरात्रीचा सण पण साजरा करायला मिळत नाही. नवरात्रीच्या मूर्तींची विठंबना केली जाते. कोण जय श्रीराम म्हणायला गेले तर लगेच हे हिरवे साप चारी बाजूनी येतात आणि त्याला गप्प करतात. आता उद्या शिवाजीनगर मानकुडची परिस्थिती तुम्हाला इथे तुमच्या शिवडीमध्ये बघायची आहे का? 205 वॉर्ड मध्ये बघायचं आहे का? हा विचार तुम्ही सगळ्या जणांनी करायला पाहिजे. आमच्या वर्षाताईच्या रूपाने भारतीय जनता पक्ष तो एक हिंदुत्ववादी आणि राष्ट्रभक्तांचा पक्ष आहे. आज आदरणीय नरेंद्र मोदी साहेब देशाचं नेतृत्व करतायत. आज 370 पासून राम मंदिरापर्यंत सगळे ज्वलंत विषय, जे जे स्वप्न आमच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी पाहिले ते सगळे स्वप्न पूर्ण करण्याचं काम आमच्या नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे. हे आपण सगळ्या जणांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून कुठल्या पक्षाला आपण विचारपूर्वक मतदान करावं, कुठल्या चिन्हाच्या समोर बटन दाबून आपण हिंदू म्हणून या शिवडीमध्ये मोकळा श्वास घेऊ शकतो, ह्याचा विचार करून आपण 15 तारखेकडे पाहिलं पाहिजे. म्हणून परत एकदा आपण वर्षाताईंच्या रूपाने आपण कमळ चिन्हाच्या समोर बटन दाबून ते मत फक्त वर्षाताईंना जाणार नाहीये, पण कमळच्या समोर बटन दाबून वर्षाताईंना मत म्हणजे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना मत, वर्षाताईंना मत म्हणजे आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना मत, आणि वर्षाताईंना मत म्हणजे आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मत. हे लक्षात ठेवून तुम्ही या निवडणुकीकडे पाहिलं पाहिजे. ही निवडणूक आपला हिंदू समाज म्हणून शिवडीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक हिंदूने आपल्या घरात न बसता मोठ्या संख्येने बाहेर आलं पाहिजे.
आपला हिंदू म्हणून अगर आपल्याला अस्तित्व जिवंत ठेवायचं असेल तर मग तो एकमेव पर्याय आहे की वर्षाताई शिंदेना कमळ चिन्हाच्या समोर बटन दाबून निवडून आणा. एकमेव हा पर्याय समजून तुम्ही बाहेर यावं एवढंच या निमित्ताने सांगतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. बोलायला हर हर महादेव. महादेव. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तुम्ही मारना. एकमेव पर्याय आहे की वर्षाताई शिंदेना कमळ चिन्हाच्या समोर बटन दाबून निवडून आणा. एकमेव हा पर्याय समजून तुम्ही बाहेर यावं एवढंच या निमित्ताने सांगतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम.